मंडळी, तर बघा आज आहे मोठी एकादश, तर एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर बघा आता वाजले तर 12. आज मला लय उशीर झालाय कारण सकाळपासून कालचे कपडे वगैरे राहिले होते आणि मोठी कपडे जराशी धुवून टाकली, जरा ऊन पडलं होतं आज, त्यामुळं कपडे पण धुतले, त्यामुळे उशीर झाला. घातला आवरणं सगळं पुढच्या दोघीन केले. आता आंघोळ वगैरे सगळं झाले. तर आता चला मी बनवणार आहे फराळीचं. तर आता शाबूचं थालीपीठ करणार होते मी, पण आता नाही करणार कारण लेकरं वगैरे भुकेले, त्यामुळे आता नुसतं शाबू करून घेते थोडासा आणि संध्याकाळी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवते मी थालीपीठ बनवले शाबूची कशी बनवते ते. पण आता नुसतं शाबू बनवणार आहे बघा मित्रांनो मी. आणि आणखी देवपूजा राहिली, आता आंघोळ झाली, आता बघा देवपूजा करायची आणि तर इकडं फराळीचं करून घेते, नाही तर मग कोणतरी काहीतरी करत. तर आता शाबू आणि दही आणलेलं दह्याचं पाकिट, चिप्स वगैरे आहेत, चकलाही इकडं डबत काढली. उन्हाळ्यात काम केलेलं उन्हाळ्याचं चकल्या, आता चिप्स वगैरे तळून घ्यायचे तर आपल्याला. आणि आता सांगितलं बनवणार आले, पटापट केलं काम, आता आवरलंय कारण लय भूक पण लागली सकाळपासून. मी आज लवकर उठले होते तरी आतापर्यंत काम गेले सगळं. हां चिप्स टपात आहेत वाटतं, इथल्या डब्यात कुठले तर आहेत तिकडे टीलच्या डब्यात, पण मी काढून ठेवलेले सारखं सारखं वरती वरे डबे येतं सारखं काढावं हिरी बी लागत आहेत आम्हाला खायला, ध्यान येईल तेव्हा खायचं तळून, त्यामुळे इथं वरीच असते एक डबा घातला तरी भरलेला. चला बघा मंडळी, आता तुम्ही तुमची झाली का फराळ नक्कीच कमेंट करून सांगा. आमचे बटाट्याचे शाबू आहे. हा ती खिस आहे, थोडासा खिस घ्यायचं बस. आणखी संध्याकाळी तळायला येते कारण काय होतं आता जर तळलं का जास्त तळलं का आबाळ सारखं येते, त्यामुळे साजळून जाते, त्यामुळे आताच्या पुरतं थोडं थोडं तळणार आहे मी आणि राहिले मग संध्याकाळी तळणार. तिकडे बघ चकल्यात बघा, आता पण वरल्या डब्यातून काढले त्या. चल तर मंडळी, चला आता पूर्ण व्हिडिओ बघा. नका आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल कोण नवीन आला तर सबस्क्राईबर करा. चला आता मी घेते देवपूजा करून आणि त्याला तळून घ्यायला लावते ती चकल्या ती, तर माझी होती देवपूजा. समोर आल्यानंतर शाबू बनवते कारण ते गेला दुकानला, शेंगदाणे संपले तर शेंगदाणे आणायला गेला. हे बघा ह्याच्यात चिप्स आहेत, ही मी पिशवी भरून हे वरचे डबे ठेवले होते, तिकडे गावाकडे द्यायचे होते, मी जास्त केले होते गावाकडे द्यायचे म्हणून बांधून ठेवले होते. हे काय परत आम्हाला जाणंच झालं नाही, तिकडं जायचं होतं म्हणून ते बांधून ठेवले द्यायचे होते, त्यामुळे ते तसेच राहिले. ते ह्यात थोडी राहिले तर आणखीन डबे खायचे कुठतरी भरून ठेवले. चला तर मंडळी, आता आम्ही गेलो तर ही लागली बघा इकडं, हे तळून घेते तोपर्यंत मी घेते देवपूजा करून. देव राहिले पूजायचे. आता तो पण पाणी आणायला गेला, पाणी पण नव्हतं, थोडंसं पाणी होतं म्हणलं आता कशाला पारोसं पाणी घ्यायचं कालचं, म्हणून आता ते पाणी आणायला गेलाय म्हणून थांबले. ताजं पाणी आलं की देवपूजा करून घ्यायची. चला तर मग व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करा. तर बघा आता तेल तापले, आता मी घेते तळून कारण आमचा झाऱ्या मॉलला आहे, तर झारे आहे बघा का, एक सोडून 2-3 झारे इथं, पण भांडेच पसरत गेले. तर एकच ठेवला होता मी वरी आणि एक हाय वाटतं, एक व्हायला अगोदर मॉलला, त्याच्यानंतर दुसरा काढला ती पण मॉलला. आता आणखीन एक असेल बघा, 3 का काहीतरी होते झारे, आता ती पसाऱ्यात घेतात आणि दिवाणमध्ये बेडमध्ये टाकले तर ती, आणि ती कसं झाली आता काढायचा कवा काढावं की काय नाही. तर आज मी काढणार आहे बेडमधला थोडा राडा, सापायचं नाही तर मग उद्याच्याला बाजारातून आणावं लागेल, कारण असं काही तळण काढायचं म्हणलं तर पळेनं उलताना तर काय तेल ती होते. अशी बेजार होती, निघत नाही लवकर. तापले तर पटापटा घेते करून पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा मंडळी, आता झाले का चिप्स वगैरे तळून घेतले, तर चिप्स राहिलेच आहेत तळायचे नुसतं हो का, खिस आणि चकल्या तळून घेतल्या त्या, ही वरी खिस केलेला आहे. जाऊ दे आता संध्याकाळी चिप्स तळूता, खिस आणि चिप्स काय वेगळे आहेत का बघा. खिस खिसलेला चिटकून बसला, एकदम बारीक खिसण्याने खिसलेला होता. आज चिप्स नाही तळणार कारण जास्त तळ साधून जाते, त्यामुळं अरे बघा घेतले थोडे. इकडे चालू आहे का हिचं बटाटे कापायला लागले, 2 घेतले तर बटाटे कापायचे, तर शेंगदाणा काढले, तिने ठेसा काढला तर मी तळूच. तर आता सगळं झालं माझं,
लगेच आता आम्ही शाबू करून घेणार नाही. शाबू दाखवते मी रात्री भिजू घातलं. बघा 1 किलो आणला होता तर निम्मा टाकला होता. निम्मा म्हणलं ह्यातला थोडासा शाबू करावं आणि थालपीठ करावं म्हणलं, ठेसा वगैरे टाकून नुसतं शाबू पण खवा टाकून पोट बिघडत त्याचे म्हणून टाकला होता. पण आता लईच उशीर झाला बघा, मग आता करणारच नाही. आता नुसतं शाबू आत्ताच्या पुरतं थोडा करणार आहे, मग संध्याकाळी मग थालपीठ करायचं तिथं. आणि मस्त असं भिजलाय बघा, दाखव कसं सुट्ट झाला आणि भेटते. हे बघा किती मोकळा झाला. हे असं रात्री टाकला होता हो का, एक सुट्ट झाला नुसता शाबू. हे का कसला मस्त आहे. काय शाबू ना रात्री टाकला तरी असं फुगत नाही वगैरे काहीच नाही, चिकट तरी होत आहे काहीतरी होतं. आणि एखादा शाबू उशिरा टाकू द्या, संध्याकाळी टाकू द्या, असं मोकळा होते. आणि एखाद्याला थोडं पाणी जरी टाकलं का तरी चिकट होतं. हे मस्त असं झालं आहे बघा शाबू. आता झालं इकडे चालू आहे का तिचं कट करणं. पलीकडे स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी. इकडे बघा सामान आणले. चला तर पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी. आत्ता झाले फराळीचं पण झाले, देवपूजा पण बघा इकडे केली. फुलं राहिले तर आणायला म्हणलं ध्यान नाही. आता म्हणलं जाऊ द्या पूजा करून घे. बघा इकडे विठ्ठलाची पूजा केली. कारण दुसरा एक फोटो आहे पण इथं रॅकवर बसत नाही, मी तिकडल्या रूममध्ये अडकवलेला आहे. आणि इकडे स्वामीची पूजा वगैरे करून घेतली. आमचं देवघरच लय पंचायत आहे, पुरतच नाही बघा. हे जागाच नाही देवघर अडकाय. तिकडे दरवाजा आहे, इकडे फ्रीज ठेवलेलं आहे, जागाच नाही. आणि पलीकडल्या रूममध्ये तिकडं पाणी येते सारखं, आणि तिकडे ठेवता पण येत नाही. आणि पलीकडल्या रूममध्ये पण काहीच नाही, देवघरच मांडता येत नाही. त्यामुळे मी हो इथं वरीच छोटंसं आपलं मांडले. आणि विठ्ठलाची त्या फोटोची तिकडे पूजा केली. आणि ह्या विठ्ठलाची इथे केली. बघा आता फुलं नाही तर आता निवद दाखवायचा आहे. तर निवदासाठी मी तुम्हाला दाखवते इकडं काय घेतलं आहे. हे बघा आता शाबू शिजते आणखी वापरते. इकडं बघा त्या विठ्ठलाला ही स्वामीला दाखवायला. तर चकली पेंड खजूर घेतली आहे, शेंगदाणे दही आहे. इकडं शाबू चालू इकडं हे छोटा ग्लास घेतला होता की छोटा नाही राहू दे. हे बघा इकडे ग्लासात आणि ह्याच्यात निवड दाखवते आणि ह्याच्यात पाणी ठेवते. पाणी आणते मी, ताजं पाणी आणले. तिकडे पाणी आणलं घेतलं. तेलगड झालंय ग्लास, हे नको घेऊ दुसरा घे ग्लास. तेलगड कसं झालंय तर तुम्हाला मी तिकडला फोटो दाखवते. तिकडं पूजा केली. फुलं आणायची पण लेकरं कटाळ करते सारखं खाली झालं. आता काय नको. इकडं फोटो आहे इथं विठ्ठलाच्या इकडं कारण हवं इकडे बघा तुम्हाला मी रूम दाखवते. इकडं असं देवघरच मांडता येत नाही, कुठंच नाही. इकडे बेड आहे, इकडे TV, इकडे दरवाजा, असं जागच नाही. लेकरं ठेवत नाही. उचला आपडतं. मी विठ्ठलाच्या म्या 2-3-4 अशा मूर्त्या आणल्या असत्या बघा देवाच्या ठिकाणी गेल्यावर असं तसं दुकानातून. चला आता ते बारके विठ्ठलाचे तर गेल्या वर्षी आणलेले ते दोन्ही तोडले आमच्या वाडी. नुसते इकडे तिकडे घेऊन फिरती. 2 होत्या, दोन्ही गेल्या वर्षी काढले होते बघा व्हिडिओ वगैरे. आता ह्या वर्षी बघा काचातला विठ्ठल आहे त्यामुळं काय ती आपल्याला असं फोटो वगैरे पण काढता येणार काय नाही. आपली साधी सिंपल पूजा केली. चला आता हे टाकायचं वापर लागतं तर. हे बघा हे ग्लासाने पाणी ठेवते विठ्ठलाला. ग्लासाला तिकडल्या विठ्ठलाला दाखवते निवद. कारण आता तिथं काय ठेवता येत नाही काय नाही. तर निवद दाखवते तिथं आणून ठेवते विठ्ठला पाशी. बस बस ह्यातला टाकायचा. चला आता मी घेते निवद दाखवून घ्यायचं. असं एक गात चारायचं त्यांना. उजवा हात आहे का हे मित्रांनो इकडला त्या व्हिडिओमध्ये डाव हात दिसतो बरं का. ना तर तुम्ही म्हणता डाव्या हातानं कशी हे करायला लागलेस. तर इकडे बघा
पाण्यात पाजायचं आणि वाळून पाणी ठेवायचं. तसं असं हां आता ओळा इकडं स्वामीला पण घ्यायचं. कसं आहे साधं सिंपल गरीबाचं देवघर कमेंट करून सांगा. इकडं एवढ्या रूम आहेत 3-4 रूम आहेत बघा. इकडं आपण इकडं पण छोटे असा पसारा झालाय की देवघर असं मांडायसारखी जागाच राहिली नाही कुठंच. आणि मेन गोष्ट असं रूममध्ये पूजा मांडायसारखं असं देवघर जागा नाही. मग इकडे जागा आहे तिकडे जागा आहे पण असं लेकरं ठेवत नाही. आणि इथं जे क्लिक नेऊ विठ्ठल दाखवून आणि इथं आणून चला तर मग मी दाखवून ते विठ्ठलाला ही हा ने जा पाणी पण घेऊन जा हे कर आणि ही कर परत हे आणून ठेवायचं. चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा शेअर करा. चला आता आम्ही घेतो फराळ करून. भूक लागली 12-1 वाजलं का सकाळपासून काम चालूच आहे. रोज आपलं चहा नाश्ता चालूच असतं त्यामुळे आज का सकाळ चहा पिल्या. चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. सपोर्ट करा मित्रांनो प्लीज. पहिला जसं तुम्ही सपोर्ट करायचं तसं आता पण सपोर्ट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. लाईक करा शेअर करा. चला मग नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तुम्ही पण फराळ करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला तर मग बाय बाय.